ऑलिस असे संस्थापक श्याम मानव यांचा खळबळजनक दावा आहे। ईडी कारवाईपासून वाचण्याकरता अजित पवारांनी देशमुखांना ऑफर दिली होती असा ते दावा करतायत। ठाकरेंना अडकवण्याकरता प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करा असंही सांगितलं होतं असंही त्यांचं म्हणणं आहे। स्वाक्षरी न करता अनिल देशमुख 13 महिने जेलमध्ये राहिले असं श्याम मानव म्हणतात। या सगळ्या संदर्भात श्याम मानव यांच्याशी संवाद साधलाय। अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा। या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही। देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं। नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार। उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार, आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले। म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात। श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे। 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या, एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबवर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेव्हिट पाठवलं होतं। आणि देवेंद्र फडणवीसनी 3 वर्ष मी सांगितलं होतं याच्यावर तुम्ही सही करून द्या, तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला सीबीआय लागणार नाही। अशा पद्धतीने त्यांनी 3 वर्षापूर्वी मला ॲफिडेव्हिट करून द्यायसाठी दबाव टाकला होता। त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ॲफिडेव्हिट करून देणार नाही। अनिल देशमुखांना सांगेन, जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय। दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं की खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला, खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं, ते सत्य तुम्ही सांगावं, हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे, आरोप करायला सांगितलं नाही। कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीच्या मुलाला लपवण्यासाठी दिवस रात्र तुम्ही लोकांनी एक केलेला, म्हणून तुमच्याकडे असलेली जी खरी माहिती आहे तीच सांगण्यासाठी सांगितलेली आहे, वेगळं काही सांगायला सांगितलेलं नाही। आता हे ज्यांनी वक्तव्य केलंय आणि ज्यांच्या संदर्भाने केलंय ते सांगू शकतात ना। परत मी सांगेन तुम्हाला की गृहराज्यमंत्री पदाची सुद्धा शपथ घेताना गोपनीयतेची शपथ आम्हाला दिलेली होती। त्यामुळे आता आणि विशेष गृह विभागासारखा सेन्सिटिव्ह विभाग, संवेदनशील विभाग, आणि अशा संवेदनशील प्रकरणामध्ये काही गोष्टी उघड करणं योग्य नाही। योग्य वेळी योग्य गोष्टी उघड। इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं। पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।